जे पण सर्वांना कसे आहे सगळेजण मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल। मी ना माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर मी पार्सल आणलेलं आहे, काय पार्सल आहे काय नाही तुम्हाला दाखवते। त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राइब आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका। 2-3 पार्सल मागवलेले आहेत फ्लिपकार्ट वरतून आणि म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करूया, जेणेकरून तुम्हाला जर घ्यायचे असतील तर तुम्ही ते घेऊ शकता। एकदम मस्त असे स्वस्तात मस्त असे ड्रेस मागवलेले आहेत आणि ते कसे आहेत कसे तुम्हाला दाखवते। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, छोटासा व्हिडिओ असणार आहे, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। ठीक आहे, तर चला दाखवते पार्सल तुम्हाला। तर सगळ्यात पहिले हे पार्सल आहे, हे बघा। तर ह्याला खोलते आता। 2 दिवस झालं पार्सल आल्यात, पण मला काही वेळ भेटला नाही खोलायला आणि त्याच्यासोबत एक पार्सल आलं होतंच नाही यासाठी, तर ते तिने खोलून सुद्धा बघितलं आणि काल घातलं सुद्धा। तर मी माझे पार्सल काही खोलले नव्हते, तर म्हटलं चला आज खोलूया। तर असा ड्रेस बऱ्याच जणांकडे असेल सुद्धा आणि कुणाकडे जर नसेल तर तुम्ही असा घेऊ शकताय, पण आधी त्याच्यात तुम्हाला दाखवते कसं आहे कसं नाही। चांगला असलं तर घ्या, कपडा तर चांगला वाटायला लागला। हे बघा, प्लेन कॉटनचा ड्रेस आहे, हे गळा आहे त्याचा, हे बघा। साईज पण चांगली आहे आणि तुम्हाला कोणती पाहिजे त्या साईज मध्ये हे ड्रेस आहे। हे बघा, कलर सुद्धा यात भरपूर असे कलर आहेत। गळ्याची फिनिशिंग वगैरे चांगली आहे। ही त्याची प्लाझो पॅन्ट आहे। एक साईज ना वाढवून घ्यावं लागेल। हे बघा, पॅन्ट थोडीशी मला वाटतंय बारीक असेल, येईल व्यवस्थित, पण बसताना पॅन्ट अशी ना टाईट होती आणि फाटती, तर ड्रेस मग पूर्ण खराब होऊन जातोय। त्यासाठी कधी पण कॉटनचे कपडे घेताना 1-2 साईज जास्त घ्यायचे, धुतल्यानंतर कपडा असा कमी होतो त्याच्यासाठी। तर ते बघा, पॅन्ट पण चांगली वाटायला लागली, पण कमरेला मला वाटतं छोटी होऊन जाईल, बघितली। बाकी कपडा वगैरे मस्तच आहे आणि ही आहे त्याची ओढणी। पॅन्ट आणि वरचा कुर्ता दोन्ही प्लेन आहे आणि ओढणीला अशी मस्तपैकी अशी डिझाईन आहे, मस्त आहे ओढणी पण एकदम हलकी फुलकी। हे बघा, ओढणी खूप छान वाटायला लागली आणि खूप लांब सुद्धा आहे। हे बघा, खूप लांब अशी ओढणी आहे। तुम्ही कशी पण तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही घेऊ शकता, अशी घेऊ शकता, एका साईड नाही घेऊ शकता। तर आता ही साईडला ठेवते आणि दुसरा ड्रेस दाखवते तुम्हाला। तर हे पार्सल आहे, कैची लागत नाही, हाताने डायरेक्ट असं फाडायचं। तर बघा ह्याची डिझाईन कशी आहे, कलर आणि डिझाईन एकदम मस्त आहे। कपडा सुद्धा चांगला वाटायला लागला हातात घेतल्या तेव्हा। वाव, मस्तच आहे। तर असा हा ड्रेस आहे, एकदम मस्त आहे। हे सुद्धा कॉटनचा ड्रेस आहे, पण याला कट साईड नाहीये, कट साईड नाही ह्या ड्रेसला। तर कलर पण छान आहे, डिझाईन मस्त आहे, कपडा पण चांगला आहे। तर तुम्हाला त्याची पॅन्ट दाखवते, डिझाईन छान आहे, कॉटनचा कपडा आहे। तर आता ओढणी दाखवते। हे बघा, ओढणी किती मस्त आहे, एकदम हलकी फुलकी आणि मस्तपैकी डिझाईनची ओढणी आहे। मध्ये त्याची अशी डिझाईन आहे आणि कडी अशी साईडला। हे बघा, खरंच खूप सुंदर वाटायला लागली बघ, बघितलं ना। तर आता तुम्हाला सांगते ही विला, तर हा ड्रेस आहे ना, हा माझ्यासाठी मागवलाय
आणि हा ड्रेस स्नेहासाठी मागवलाय। हे बघ, हे ड्रेस स्नेहासाठी मागवलाय आणि तो माझ्यासाठी मागवलाय, पण दोन्ही पण ड्रेस माझ्याच आवडीचे आहेत, पण खूप छान वाटायला लागले। आणि आणखीन एक पार्सल आहे। तर हे मागवलेलं आहे माझ्यासाठी। हे बघ, शॉर्ट कुर्ता आहे, शॉर्ट टॉप म्हणा, कुर्ता म्हणा। हे बघ, बघितलं, हे माझ्यासाठी मागवलं होता आणि हे बघ स्नेहासाठी हा मागवला, जे तिने काल घातला होता ह्याला, तिला दमच निघला नाही, पटकन खोलला की लगेच घातलं तिनं। ही तुझ्यासाठी मागवला होता, माझ्यासाठी हा। डिझाईन सेम आहे, कलर सेम आहे। हे बघ, दिसला, ही तुझ्यासाठी आणि हा माझ्यासाठी, सेम सेम आहे। कपडा सुद्धा एकदम मस्त आहे, कॉटनचा कपडा आहे, दिसला। आणि हे जेवढे कपडे मागवलेत सगळे फ्लिपकार्टवरून मागवले आहेत। ह्याची तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगा, मी लिंक सुद्धा देईन, तुम्ही तिथून घेऊ शकताय। तर बघू शकताय, हा ड्रेस घातल्यावर असं दिसतंय। छान वाटायला लागलं पण खरंच घातल्यावर। गळा पण छान वाटायला लागलाय, थोडंसं वरती पाहिजे होतं, ठीक आहे, थोडंसं असं पाहिजे होतं, ठीक आहे। मला तर आवडला, तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही सुद्धा मागवा। ओढणी पण छान आहे आणि ड्रेस सुद्धा छान आहे, कलर खूप छान वाटायला लागला। तर चला मग आपण झटपट चिकन बनवायला सुरुवात करूया। तर मी गॅसवर कढई ठेवली, तर मी थोडंसं तेल टाकले, तेल गरम झाल्यानंतर 2 कांदे घेतले, ते व्यवस्थित कापून ते सुद्धा टाकले तेलामध्ये। तर थोडेसे कांदे आपल्याला परतून घ्यायचे। माझा आवाज तुम्हाला थोडासा वेगळा वाटत असेल का, तर थोडंसं माझं डोकं जड झालं आहे, थोडासा गळा बसल्याने झालं आहे का, तर आता मला वाटते मला सर्दी खोकला होईल का, तर वातावरण असं आहे, तर खूप असं थंडगार वाटायला लागले। आणि थंडगार वातावरण म्हणल्यानंतर वर्षातून एकदा मग सर्दी खोकलाही मला नक्कीच होतं, आणि आता सुरुवात झाली असं मला वाटायला लागले, 2-3 दिवसात सर्दी खोकला येईल मला असं वाटते का, तर एकदम गळा वगैरे डोकं वगैरे सगळं जाम झालं आहे। आणि घरामध्ये एकदा सर्दी खोकला जर कोणाला झाला ना, तर इन्फेक्शन असल्यामुळे वाटतंय की सगळ्यांना, तुम्ही सुद्धा बघा लक्ष दिलं असेल कधी, की घरात एकाला सर्दी खोकला झाला ना, लगेच बाकीचे जेवढे घरात आहेत ना त्यांना हळूहळू व्हायला सुरुवात होते। पण ठीक आहे, सर्दी खोकला झालेलं खरं चांगलं असतं, आपल्या छातीत कफ वगैरे जमा झालेला तो निघून जातो। पण सर्दी खोकला एकदा वर्षातून होणं गरजेचंच आहे, दवा गोळ्या खाऊन त्याला दाबायचं नाही आहे, त्यासाठी बाहेर निघू द्यायचं, ठीक आहे। तर आता आपण जे खडे मसाले टाकले ते सुद्धा तुम्ही बघितले, तेजपत्ता टाकलेला अर्धा चमचा, शहाजिरं 2 लवंग टाकलेले आहेत, आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा टाकला, ते सुद्धा तेलात परतून घेतलं आहे। आणि नंतर चिकन टाकलेलं आहे, हे बघा, आणि चिकनला तर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे 3-4 मिनटं। जरा परतायला थोडासा वेळ लागतो ह्या चिकनला, पण खायला एकदम झटपट चिकन मस्त भारी लागतं। तुम्ही केलं नसेल कधीच, असं एकदा करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। आणि चटणी तुम्ही काळा मसाला असेल तुमच्याकडे तर तुम्ही काळा मसाला टाका, नसलं तर लाल चटणी जरी टाकली तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही। मी सगळे मसाले एकदाच लावले होते, त्यासाठी तर वरतून काय टाकलेलं नाही मसाले, लाल चटणी पावडर वगैरे म्हणा, बाकी सगळं त्यालाच लावून घेतलं होतं। आणि बारीक टमाटर कापून वरतून टाकलेला आहे 2-3 मिनटं चिकन परतून घेतल्यानंतर।
हे बघा चिकनला थोडं थोडं तेल सुटायला लागलं आता. झाकून त्याला 5-10 मिनटं ठेवायचं, चांगलं तेल सुटेल आणि थोडंसं चिकनला पाणीसुद्धा सुटेल. तोपर्यंत इकडं सचिनसाठी ब्राऊन राईस करते. थोडेसे अर्धी वाटी तांदूळ घेते, का तर एका टायमाला खायला बास होतं तेवढं. आणि थोडंसं जरा जास्त पाणी टाकावं लागतं ब्राऊन राईसशी, त्याला थोडासा वेळ लागतो आणि त्याला थोडंसं आधी भिजवावंसुद्धा लागतं. तर आता कमी गॅसवरती 1 शिट्टी किंवा 2 शिट्टी करते. कमी गॅसवरती शिट्टी व्हायला थोडासा वेळ लागतो, पण 1-2 शिट्ट्या करून घेते. आणि ही दुपारी भात बनवला होता माझ्यासाठी आणि स्वप्नीसाठी, त्याने थोडासा खाल्ला. बाकी तसंच आहे त्यासाठी, आता काय आम्हाला बनवायचं नाही. आणि वाईट भात सचिन खात नाही आहेत. तर हे बघा. आणि तसं होतं पहिलं सचिनला असं होतं की भाताशिवाय त्यांचं जेवण पूर्ण होत नाही. आत्तासुद्धा तसंच आहे, पण डॉक्टरने त्याला सांगितलं भात खायचं नाही आहे म्हणून. तर ब्राऊन राईस आणि जर पांढरा भात खाल्ला तर त्याचं पाणी म्हणजे जे पेज असतं ना ते काढून खायचं. तर 5 मिनटं झालेलं आहे चिकनला. थोडंसं हलवून घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये गरम पाणी ओतले. परत झाकून ठेवणार आहे 2 म्हणजे चिकन शिजेपर्यंत. आणि नंतर चिकन शिजल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडासा रस्सा केला, खूप जास्त नाही. आता खाऊन संपन्न एवढाच. तर हे बघा. तर असं झटपट चिकन तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवा आणि कसं वाटते कसं नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. भेटूया उद्याच्या. तोपर्यंत बाय बाय.